नमस्कार, लोकमनीमध्ये स्वागत। आज आपण 10 व 11 ऑगस्ट 2021 या 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आपण आढावा घेत असतो। चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी। यापुढे 7 ऑगस्ट राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। नीरजचा आपण 7 ऑगस्ट 2021 रोजी भालाफेकमध्ये नीरजनं सुवर्णपदक पटकावलं होतं। यांचा सन्मान म्हणून भारतीय ॲथलेटिक महासंघानं हा निर्णय घेतलेला आहे। नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचताना 7 ऑगस्ट 2021 रोजी भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं आणि भारताचं ॲथलेटिक्समध्ये हे पहिलं ऑलिम्पिक पदक ठरलेलं आहे। त्यामुळे नीरजची कामगिरीचा सन्मान म्हणून भारतीय ॲथलेटिक्स महासंघानं 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल असं सांगितलेलं आहे। आता 23 वर्षीय नीरजाने 87.58 मीटर फेक करताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं आणि ते भारतातील इतिहासातील वैयक्तिक पदक पटकावणारा तो दुसरा भारतीय ठरलेला आहे। त्यामुळं हा जो दिन आहे 7 ऑगस्ट यापुढं राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्याचं कुणी भारतीय ॲथलेटिक महासंघानं सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं 2018 साली राष्ट्रीय खुल्या भालाफेक अजिंक्यपद स्पर्धेचं भारतानं आयोजन केलं होतं। यंदा ऑक्टोबर महिन्यात 3री राष्ट्रीय भालाफेक अजिंक्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र जो मात्रा आहे त्याला आपण कॉकटेल लस म्हणतो, त्याची परिणामकारकता इतर लसींपेक्षा जास्त दिसून आलेली आहे। ICMRनं जो अभ्यास केला त्यामध्ये हे निरीक्षण आहे त्याचं आपल्याला माहिती दिसून येते। कोविशिल्डची पहिली तर कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतलेल्या 18 व्यक्ती तसेच दोन्ही मात्रा कोविशिल्डच्या आणि दोन्ही मात्रा कोवॅक्सिनच्या असलेल्या प्रत्येकी 40 व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला। दोन्ही संमिश्र लस मात्रा घेतलेली आणि एकच लसीच्या 2 मात्रा घेतलेल्या व्यक्तीमध्ये मे ते जून दरम्यान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत। आता निष्कर्ष काय या लसीबद्दल? संमिश्र लसी अल्फा, बीटा आणि डेल्टा विषाणूविरोधात अधिक परिणामकारक दिसून येतात। शिवाय IgG प्रतिपिंडेही मोठ्या प्रमाणात आणि विषाणूला प्रतिकार करणाऱ्या प्रतिपिंडाची संख्याही अधिक झाल्याचं दिसून येते। अशा प्रकारच्या संमिश्र लसीचा वापर केल्यामुळे सुरक्षितता जास्त आपण पाहताना सुरक्षित वापर त्याचा आणि त्यातूनच उत्तम प्रतिकारशक्ती निर्मिती होत असताना आपल्याला दिसून येते। असं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र लसीचा मात्रा घेतला तर परिणाम आपल्याला दिसून येते। त्यानंतर IPCCचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे आणि त्यामध्ये तापमानवाढीचं संकट असल्यामुळं त्यामध्ये आपण पाहतो की संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे की क्लायमेट चेंज 2021 द फिजिकल सायन्स बेसिक अहवाल, यामध्ये तापमानवाढ होते आणि त्याचं आपल्याला संकट अधिकच गहिरं होताना दिसून येते। आता सन 1850 ते 1900 या काळामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे हरितवायूचे उत्सर्जन होऊन 1.1 अंश सेल्सिअसची तापमानवाढ झाली होती। येत्या 20 वर्षाच्या काळात ही तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसहून अधिक असू शकेल। पुढील 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्याच प्रदेशामध्ये हवामान बदल अपेक्षित आहे आणि जेव्हा तापमानवाढ 1.5 अंशापर्यंत होण्याचा प्रवास घडत असेल तेव्हा उष्णतेच्या लहरीमध्येही वाढ होईल आणि अधिक उष्णता आपल्याला ऋतू जे आहे ते अनुभवायला भेटणार आहे। तसंच थंड ऋतूंचे प्रमाण कमी होईल आणि जागतिक तापमानवाढ 2 अंशापर्यंत पोहोचल्यावर शेती आणि आरोग्य यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळं हवामान बदलाचे परिणाम आपल्याला आता दिसून येतात। आता यामध्ये महत्त्वाचे निष्कर्ष काय आहेत तर मिथेन या हरितगृह वायूचे संकट अधिक गंभीर बनलेलं आहे। तापमानवाढीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी जमीन आणि समुद्र येथील परिसंस्था अपुऱ्या पडू शकणार आहेत। उष्ण हवामानामुळे जमिनीलगतच्या ओझोनच्या प्रमाणात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि भारत हा जगातील 4थ्या क्रमांकाचा हरितवायू उत्सर्जन करणारा देश आहे। त्यामुळे त्यांना जास्त हे आपल्याला चटके सोसावे लागणार आहेत। त्याच पद्धतीनं सागरी सुरक्षेच्या लहरीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि बहुतांश अशा खंडामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे। त्याच पद्धतीने उष्णतेचं प्रमाणही वाढणार आहे। त्यामुळे अहवाल आपल्याला IPCCचा जो आहे जे आपण पाहतो 6वं मूल्यांकन चक्र आहे, यामध्ये वर्किंग ग्रुपचा एक अहवाल जो 54व्या सत्रात स्वीकारण्यात आला त्याची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर सागरी सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचसूत्री आपल्याला पाहावी लागणार आहे। सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदावरून जगाशी त्यांनी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी ही पंचसूत्री सांगितलेली आहे। समुद्रमार्गाने होणारा व्यापार सुरक्षित आणि वृद्धिगत होण्यासाठी तो निर्बंधमुक्त करणे अत्यावश्यक आहे असं त्यांनी मत सुरक्षा समितीच्या जे अध्यक्षपदाची ते संबोधित करत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे। आता हे सुरक्षा समितीचे अध्यक्षपद 1 ऑगस्टला भारताकडे आल्यानंतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षा विषयावर खुली चर्चा झाली होती आणि त्यामध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही पंचसूत्री काय आहे तर निर्बंधमुक्त व्यापार म्हणजेच विना अडथळा सागरी व्यापारावर जागतिक समृद्धी अवलंबून आहे, त्यामुळे निर्बंधमुक्त व्यापार असायला हवा. दुसरं, वाद मिटवणे, सागरी व्यापाराबाबतचे वाद कायद्याच्या आधाराने शांततेने सोडवले झाले. तिसरं, आपत्तीचा एकत्रित सामना, यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादांच्या जगाने एकत्रित सामना करावा. चौथं, सागरी व्यापाराचे वातावरण आणि स्रोत टिकून ठेवले पाहिजेत. आणि पाचवं, सागरी व्यापाराचे विश्वासार्ह जाळे निर्माण केले पाहिजे. ही जी पंचसूत्र आहे ते आपल्याला ज्यावेळेस आपण पाहतो की सागर सुरक्षा संदर्भात ज्यावेळेस प्रश्न येणार आहे, आपण नॅशनल सिक्युरिटी असेल, इंटरनॅशनल सिक्युरिटी असेल, या संदर्भात ज्यावेळेस आपण सागरी सुरक्षा पाहतो त्यामध्ये ही पंचसूत्रीचे उत्तरामध्ये आपण UPSCचं उत्तर लिहिताना वापर करू शकतो. त्यामुळे ही पंचसूत्री आपल्याला उत्तर लिहितानाही UPSCचं जे आपण पाहतो इंटरनॅशनल सिक्युरिटीच्या संदर्भात हे आपल्याला उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित असतं आणि उत्तरामध्ये मार्क मिळवण्यासाठी असे जे पंचसूत्र आहेत याचा वापर जर केला तर आपल्याला मार्क मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर मागास जाती ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारना नाहीत. घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालेलं आहे. 127वा घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि या विधेयकाद्वारे आपण जी 50% आरक्षणाची मर्यादा आहे ही शिथिल अजून केलेली नाही, पण जे मागास जाती ठरवण्याचे अधिकार आहेत त्यात आपण राज्यांना दिलेले आहेत. आता हा घटनादुरुस्तीचा मसुदा सरकारनं 2 दिवसापूर्वी सदस्यांना वितरित केला होता आणि यामुळे घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारनं त्याची स्वतंत्र ओबीसीची यादी बनवण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त होणार आहे, असं सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडताना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ओबीसीचे आपण पाहतो जे यादी बनवण्याचा अधिकार आहे तो आता राज्यांना मिळणार आहे. त्यानंतर जो आपण IPCCचा अहवाल पाहिला त्यामध्येच आता हिंदी महासागराची तापमान वाढ असं सांगितलं गेलेलं आहे. भारतात उष्णतेच्या लाटा आणि पूर परिस्थितीचा जागतिक पद्धतीचं जे अहवाल आहे त्यामध्ये इशारा देण्यात आलेला आहे. आता यामध्ये कोणकोणते इशारे आहेत तर उष्णतेच्या लाटाबरोबर वाढ होण्याबरोबरच अतिवृष्टी आणि हिमनद्याची वितळणे हे सुद्धा भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात. दुसरं, हिंदी महासागराचे तापमान वाढत असल्याने समुद्र पातळी वाढेल आणि त्यातून सकल किनारी भागात पूर परिस्थिती सुद्धा उद्भवणार आहे. भारतात सूक्ष्म कणांचे वातावरणातील प्रमाण वाढणार आहे आणि तापमान वाढीसह हवा प्रदूषणात वाढ होणार आहे. उष्णतेच्या वाढत्या लाटा, काही ठिकाणी जास्त पाऊस, हिमनद्यांचे वितळणं असे परिणाम भारतामध्ये जाणू शकतील आणि समुद्राच्या पातळीत तीव्र वाढीच्या घटना पूर्वी 100 वर्षात एकदा घडत, परंतु या शतकाच्या अखेरीस त्या प्रत्येक वर्षी घडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो अन्य समुद्रापेक्षा हिंदी महासागराचे जलदगतीने तापमान वाढ होत असून येत्या काही दशकात भारतात उष्णतेच्या लाटा सुद्धा येण्याच्या बरोबर पूर परिस्थितीलाही तोंड द्यावं लागणार आहे असा इशारा आपण IPCCच्या अहवालात देण्यात आलेला आहे. आता यामध्ये पाहतो आपण हे पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चालल्यामुळे मानवासाठी डोक्याची घंटा असल्याचं सुद्धा IPCCच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले. IPCCचा अहवाल आपण पाहतो UPSC MPSC पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, यामध्ये इन्व्हायरमेंट या जो सिलेबस आहे त्यामध्ये असे नवीन अहवाल येतात त्याची फॅक्ट विचारल्या जाण्याची शक्यता असते, त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर राज्य सरकार आता आपलं राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार देणार आहे अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेली आहे. केंद्र सरकारनं खेलरत्न पुरस्काराचं असलेलं माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद असं नाव दिलं होतं. त्यावरून आता वाद प्रतिवाद दिसून येतोय आणि त्या संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावानं पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच हा पुरस्कार 20 ऑगस्टला दिला जाणार आहे, ज्या दिवशी राजीव गांधी यांची जयंती असते. आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संबंधित शासन आदेश आता लागू केलेला आहे आणि राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञान प्रसार व परिणामकारक वापर यावर भर दिला होता, म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आपण संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात असल्याचं राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आशियाई सिंह याबाबत एक माहिती आली होती. त्यानिमित्तानं आशियाई सिंहाचं आपल्याला पाहावं लागतं की त्याचं आदिवास कुठं आहे, अभयारण्य कुठं आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपल्याला UPSC किंवा MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारण्याची जाण्याची शक्यता असते. आता जगभरात आफ्रिकेत सिंह आणि आशियन सिंह हे 2 प्रजाती आहेत. त्यामध्ये आशियन सिंह भारतामध्ये आहेत, त्यांची संबंधित माहिती आपल्याला पाहावी लागते. विशेषतः भारतात गुजरातमधील गिर अभयारण्यात त्यांची संख्या स्थिर गतीने वाढत असल्याचे दिसून येते. जागतिक सिंह दिन होता, त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंहाबद्दल जरा गौरवोद्गार काढले होते, त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी प्रश्न जर आला तर उपयुक्त ठरते. आता आशियाई सिंहाचे अभयारण्य कुठे आहेत? गिर अभयारण्य गुजरातमध्ये आणि प्रस्तावित कुठे आहेत?
कुनो वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश, सीतामाता अभयारण्य राजस्थान आणि चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश, ह्या 3 ह्याच्यामध्ये आता प्रस्तावित आहेत. आता सिंहाबद्दल सांगायचं झालं तर आशियाई सिंहाचं वसतिस्थान भारतामध्ये आहे. जागतिक सिंह दिन कधी असतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. त्याचबरोबर आता आपण पाहतो की गुजरातमध्ये गिर अभयारण्य सिंहांच्या संख्येत 29% वाढ झालेली आहे आणि 2020 मध्ये गिरमध्ये 674 सिंहांची नोंद झाली होती. त्याच पद्धतीनं आपण पाहतो की 10 ऑगस्ट हा दिवस सिंह संवर्धन दिन जागृती करण्यासाठी जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी स्वयंसेवी संस्थांना पर्यटन कंपन्या विविध उपक्रम राबवत असतात. त्यामुळं सिंहाच्या दृष्टीनं हे आपल्याला पाहावं लागतं. सध्या आपण पाहतो शिकार, मनुष्याबरोबर संघर्ष यामुळं सिंहांच्या अस्तित्वावर गदा येते, पण तरी पण सिंहांचं आपण पाहतो की महत्त्व आहेत. आता भारतात सिंहाच्या आशियाई बंगाली आदी प्रजाती आढळतात. जैवविविधता व पर्यावरण संतुलनासाठी सिंह महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण पाहतो की अम्ब्रेला स्पेसीज म्हणून सिंहाकडे पाहिलं जातं. सिंहामुळं हरणासारख्या प्रजातींची संख्या मर्यादित राहते. त्यामुळे भारतात सिंहाच्या संवर्धनासाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं जे सिंह आहे आशियाटिक सिंह याची आपल्याला माहिती UPSC किंवा MPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारली जाण्याची शक्यता असते. कोणतं अभयारण्य आहे प्रसिद्ध किंवा कोणते प्रस्तावित आहेत हे माहिती लक्षात असू द्या. जागतिक सिंह दिन 10 ऑगस्ट. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.